वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीमुळे तुम्ही जर परेशान झालेला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ₹0 खर्चात एक असा सोपा उपाय सांगतोय की ज्याच्यामुळे तुमच्या शेतात एक सुद्धा रानडुक्कर, कुत्रा, नीलगाय काही सुद्धा फिरकणार नाही। अगदी बरोबर ऐकताय मित्रांनो, ₹1 सुद्धा खर्च नाही। कोणताही वन्य प्राणी तुमच्या शेतात सुद्धा फिरायला येणार नाही आणि हा उपाय केल्यानंतर तो जरी चुकून आला तर तो परत तुमच्या शेताच्या बाउंड्रीकडे पाहणार सुद्धा नाही याची गॅरंटी या उपायामध्ये आहे। कारण की याचा शोध अगदी नजीकच्या काळातच लागलेला आहे। वन्य प्राण्यांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये हे मोठं त्या ठिकाणी निदर्शनास या गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळे 100% फुलप्रूफ हा उपाय असणार आहे आणि ज्याला खर्च ₹1 सुद्धा लागणार नाही। त्यामुळे अगदी 100% ₹0 खर्चातला हा उपाय पण 100% प्रभावी असणार। त्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वन्य प्राण्यांच्या बाबतीत तुम्हाला टेन्शन घ्यायची सुद्धा गरज नाही। त्याकरता व्हिडिओ पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। शेतीमध्ये वन्य प्राण्यांमुळे भरपूर नुकसान होत असतं। वन्य प्राण्यांमध्ये जर सगळ्यात त्या ठिकाणी नुकसान करणारा जो प्राणी असेल तर तो आहे रानडुक्कर। त्यानंतर बऱ्याच वेळा मोकाट कुत्री, मोकाट जनावरे असतील, त्याचबरोबर हरणं असतील, काही ठिकाणी नीलगाय असतील, माकडे असतील, तर यांच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी हैराण झालेला आहे। अगदी लोकांनी अगदी लाख-लाख, 2-2 लाख रुपयाचे कंपाऊंड सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। बऱ्याचशा ठिकाणी साड्या बांधणे, त्याचबरोबर विविध प्रकारचे आवाज करणारे यंत्रे बांधणे असे बरेचसे प्रयोग झाले आहेत। अगदी करंट सोडण्यापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी लोक प्रयोग करताना दिसत आहेत। पण व्हिडिओमध्ये आज आपण अगदी ₹0 खर्चातला म्हणजे कोणताही खर्च नसताना सुद्धा तुम्ही कोणत्याही वन्य प्राण्याला अगदी पळून लावू शकता। एकदा तो आला, एकदा त्याने हा उपाय केलेला त्या ठिकाणी बघितला तर तो परत त्या ठिकाणी कधीच येऊ शकत नाही। तर सगळ्यात याच्यामध्ये नुकसान करणारा एक प्राणी असतो, तो असतो रानडुक्कर। तर रानडुक्कर महाराष्ट्रात यांचं प्रमाण भरपूर आहे। त्याच्या खालोखाल हरणांचं आहे, त्याच्या खालोखाल मोकाट कुत्री असतील, मोकाट जनावरे असतील। पण आता आपल्याला बरेचसे ही काही जनावरे आहेत, यातल्यात रानडुकराचं असं असतं की ते त्याचं अन्न असू द्या किंवा रस्ता असू द्या तर ते सर्वस्वी वासावर शोधतं। म्हणजे अगदी त्याला वास हा मोठ्या प्रमाणावर येत असतो। चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी त्याचे वास येण्याच्या ज्या काही ग्रंथी असतात त्या असतात। त्यामुळे तो रस्त्याने इथून तिथून तो नुसता वासच घेत चाललेला असतो। मग आपल्याला काय करायचं आहे, एक अशी गोष्ट टाकायची आहे की ती त्याच्या नाकात गेल्यानंतर तो परत त्या आयुष्यात तिथे त्या ठिकाणी फिरकणार नाही। आता तुम्ही म्हणाल नाकात गोष्ट काय टाकायचं, काय मिरची पावडर वगैरे टाकायची की काय? तर तसं काही नाही मित्रांनो। तुमच्या गावात न्हाव्याचं दुकान जर असेल तर त्याकडे तुम्हाला जायचं आहे आणि माणसाची जी केस कट केलेली असतात तर ती केस तुम्हाला त्या ठिकाणी गोळा करून आणायची आहेत। मग आता ही केस काय करतील की ही केस आपल्याला आपल्या शेताच्या बाउंड्रीवर तसेच शेताच्या मध्ये असे एक थोड्या अंतरावर त्या ठिकाणी टाकून द्यायचे असतात। मग होतं काय की ज्यावेळेस डुक्कर आपल्या शेताच्या आजूबाजूने फिरणार आहे, शेताच्या मध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार आहे, तर त्यावेळेस ते काय करतं की वास घेत घेत त्या ठिकाणी चाललेलं असतं। जमिनीपासून अगदी थोड्याशा अंतरावर त्यांनी त्याचं नाक त्या ठिकाणी ठेवलेलं असतं। मग होतं काय, या वास घ्यायच्या नादामध्ये ही केस सुद्धा त्याच्या नाकात जातात आणि ती केस त्या ठिकाणी त्याला भरपूर त्रास द्यायला सुरुवात करतात। नाकामध्ये अगदी चलबिचल होते। ते रानडुक्कर अगदी बेचैन होऊन जातं आणि तात्काळ तिथून ते पळ काढतं। ते पळ काढतं तर काढतं, पण ज्यावेळेस ते त्याच्या झुंडीमध्ये किंवा त्याचा जो काही कळप असेल त्या कळपामध्ये जातं तर त्या कळपाला सुद्धा ते त्या ठिकाणी एक मेसेज सुद्धा देतं की त्या शेतामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, हा होता उपाय। अगदी साधारण आहे, अगदी 2-3 वेळा 4 वेळा तुम्हाला करायचं आहे। मग आता हा उपाय जरी केला तरी 40 ते 50% रानडुकरांपासून किंवा इतरही जनावरांपासून तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामधनं हे भेटू शकते। आता कुत्र्यांपासून जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्ही एक आपली बिसलरी बॉटल घ्यायची आहे। त्या बॉटलमध्ये थोडासा गुलाल त्या ठिकाणी टाकून त्याला हिसळून म्हणजे रेड कलरचं पाणी 4-5 ठिकाणी बांधांवर ठेवून द्यायचं आहे। तर त्याला सुद्धा कुत्री त्या ठिकाणी भिवून पळून जात असतात। आणि रानडुकरांचा विषय असा असतो की रानडुकरं ही ॲडजस्टेबल प्राणी आहेत। म्हणजे कुठलीही गोष्ट लवकरात लवकर त्या ठिकाणी ॲडजस्ट करतात। त्यामुळे आपल्याला हा उपाय नेहमी त्या ठिकाणी करत राहायचा असतो आणि यामध्ये सातत्य आपल्याला ठेवायचं असतं। तर मित्रांनो, हा होता अगदी डुकरांवरचा सर्वात जालीम उपाय। तर कसं वाटलं हा उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा।